आम्ही 1969 इस्रायलमध्ये आलो. इंडिया सोडला. मग प्लेनने आलो. तेहरानला आम्हाला उतरवली. 2 दिवस आम्हाला तेहरानमध्ये ठेवली. तिथं जेवण वगैरे सर्व दिला. नंतर 2 दिवसांनी आम्हाला इस्रायलमधनं विमान आला. त्याने आम्हाला विमानामध्ये इस्रायलमध्ये आणली. ते आम्हाला येरुखाममध्ये आणली आणि सोडली. संध्याकाळ झाली होती. मग आम्ही नंतर खश्मालचा लाईटचा मीटर लावून घेतला, पाण्याचा मीटर लावून घेतला आणि मग आम्हाला पाणी आणि लाईट आला. आणि आम्हाला एक दिला, वातीचा स्टोव दिला, एक एवढी फॅमिलीला एक टोप दिला, प्रत्येकाला एक खाट दिली. खाट पण काथ्याची होती आणि त्याच्यावरती झोपायला लागलं. तर मग हळूहळू आणि आम्हाला थोडा इंडियाला आम्ही बॉम्बेला शाळेत शिकलो होतो इब्रू. तर आम्हाला आम्ही 3 भावांना आम्हाला येत होता. मी आणि माझा एक मोठा भाऊ आणि माझ्यापेक्षा बारका भाऊ. आम्हाला येत होता थोडा इब्रू, थोडा बहुत, थोडा इंग्रजी पण येत होता. आम्ही तिथं सगळं आम्ही केला. आणि इथं आमच्या येरुखाममध्ये माझ्या वडिलांचा भाऊ राहत होता. त्याची वाईफ मुलं होती. मग कुठं जायचं असला घरासाठी, हे काय पाहिजे ते पाहिजे, तर आम्ही जाईत होतो ना. आमची चुलती बात करत होती ना, आम्हाला पण थोडा समजत होता. आम्ही थोडी बात करत होतो. मग आम्ही इंडियाशी माझ्या वडिलांनी पुष्कळ सामान आणलं होतं. आम्ही पुष्कळ भावंडं होतो. आम्ही 8 जण आई वडिलांसोबत आलो. 5 भाव, 6 भाव आणि 2 बहिणी. आम्ही 8 जण आणि वडील, आई आणि वडील होतं. आम्ही 10 माणसं आम्ही एकत्र इस्रायलमध्ये आलो. आणि एक भाऊ लग्न झाला होता, तो ना त्याची वाईफ, ते लोक वेगळं. पण आमच्यासोबतच आम्ही आलो, सगळे एकासोबत आलो. मग तिथं आम्हाला जरासा समजला, बात करायला राहत होता. आमची चुलती येत होती बात करत होती आमच्यासाठी. आम्हाला जायचं होता किबूसमध्ये. किबूससाठी पण आम्ही सर्व केला. मी आणि माझा पाठचा भाव आम्हाला बात करायला सगळं केला, सगळं झाला. असंच माझं वडील भावाकडं चाललं होतं, तर मला पण सोबत नेली होती. तर आम्ही गेलो आणि चाललो होतो. तिथं मग एक कोण माणूस भेटला माझ्या वडिलांना. तो बात करते, माझ्या वडिलांना बोलते, अंकल नाही, मुलांना पाठवू नको, मुलींना पाठवू नको. किबूसमध्ये तिथं मुली एकत्र आंघोळ करतात. तो पुष्कळ सांगायला एकत्र झोपतात, एकत्र. तो आमच्या आधी पुष्कळ आधी आला होता. पण तर मला राग आला. मी घरी आलो. फक्त दुसऱ्या दिवशी आम्हाला जायचं होता किबूसमध्ये. मी घरी आलो. सगळं पत्रिका माझी भावाची ना माझी मी फाडून फेकून दिली. मग आम्ही किबूसमध्ये नाही गेलो. नंतर मग कामाला जायत होतो. पहिले येरुखामला खाली मतपेरा होता, तिथं 3-4 महिने काम केला. मग नंतर लग्न झालं माझं इथं इस्रायलमध्ये. आणि मग नंतर मी जराशी किचनमध्ये कामाला लागलो होतो, सिलामध्ये. म्हणजे दोऱ्यापासून त्या दोऱ्याचा मोठा बंडल होते एकत्र, ते तुटलामध्ये का त्याला गाठ बांधायची. आणि तो तिथं थोडा काम केला. मग नंतर मी सोडला काम. माझं लग्न झालं. मग एक पहिला मुलगा झाला. मग नंतर दुसरी मुलगी झाली. मग घरातच होतो. माझं हजबंड काम करत होतं, पती काम करत होतं कितन दिमोनामध्ये, म्हणजे मिलमध्ये काम करत होता. त्या कितन दिमोना तिथं 24.5 वर्ष काम, 21.5 वर्ष काम केलं कितन दिमोनामध्ये. मग नंतर तिकडनं त्या लोकांना काढला. मग ते 1.5 वर्ष काम नाही मिळाला त्यांना. मग नंतर लाद्या बनवतात तिथं काम केला. तिथं त्याही 24.5 वर्ष काम केला. मग त्यांचा वय झाला 67 वर्षाचा, तेव्हा त्यांना कामावरनं काढला पेन्सिया.
मग द्यायला लागलं. ते घरात होतं, घरात त्यांना पेन्शन मिळत होते. मला 6 मुलं झाली, पण पहिला मुलगा वारला. पण 5 मुलं, 3 मुली, त्याच्या पाठोपाठ 2 मुलगं झालं मला. मग सर्व इथं आम्ही सर्व व्यवस्थित केला. मुली झाल्या 12 वर्षाचा, त्यांचा 12 वर्षाचा त्यांचा 12 वर्ष मुलगी झाली का तिचा पार्टी करायची. आणि मुलगा 13 वर्ष झाल्यावरती त्याला चिठ्ठीत द्यायची, ते फिल्म द्यायची. ते पण आम्ही केला 2 मुलांचा. मुलींचा, तिन्ही मुलींचा आम्ही घरात केला सर्व कार्य त्यांचा. आणि मुलांचा हॉलमध्ये आम्ही केला त्या 2 मुलांचा. मग नंतर एक सभाला गेली. पहिली मुलगी सभाला गेली, दुसरी नाही गेली, तिसरी मुलगी गेली. मग दोन्ही मुलगं पण मिलिटरीमध्ये गेलं. त्या लोकांनी सभा केली, म्हणजे मिलिटरी केली त्या लोकांनी. आणि मग एक लाईनीशी एकेकाने लग्न झालं मुलांचा. आता आम्ही दोघं राहतो एक सोबत.